पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणातला पहिला अहवाल जो आहे तो रजिस्ट्री विभागाच्या समोर आलेला आहे। या मोठ्या समितीच्या अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। तर कुठेतरी शीतल तेजवानी असतील किंवा दिग्विजय पाटील आणि जे उपनिबंधक होते रवींद्र तरव यांना दोषी ठरवण्यात आले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकर जी, जो अहवाल खरं तर राजेंद्र मोटे यांच्या समितीचा आलेला आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? यामध्ये पूर्णपणे पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याचं पाहायला मिळतं। नाही, ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतला, काही लोकांवर पोलीस कारवाई केली। पार्थ पवार जे आहेत त्यांच्यासाठी ही समिती नेमली। त्या समितीत राजेंद्र मोटे तर आपल्याला माहिती आहे की पुणे शहरामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेला माणूस आहे आणि त्याचे तर सगळ्यांचे संबंध चांगलेच असणार, त्यामध्ये काय दुमत नाही। कारण कलेक्टर कचेरी असेल महानगर आणि राजकीय लोकांची बसवूट मोठे साहेबांची आहे। मी जवळून ओळखतो कारण शेवटी महानगरपालिकेत त्यांनी काम केलं। त्यामुळे जे समितीला त्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती, तर ही समिती त्यांना समितीचा अध्यक्ष करणं किंवा प्रमुख करणं हे तसं आता हे काय लपून राहिलेलं नाही। खरं तर एखाद्या रिटायर्ड जज बी अशा काही लोकांच्या अध्यक्षाखाली समिती नेमायला होती आणि त्यामुळं जनतेमध्ये जो संशय अजून वाढत चालला की ह्याच्यामध्ये ही ह्यांची चित आणि ह्यांचाच पट असं लोकांना वाटत। खरं तर ही राजेंद्र मोटे हा माणूस चांगला आहे, म्हणजे काय त्यांच्याबद्दल दोष नाही, पण शेवटी ते प्रशासकीय सेवेत आणि ते सत्तारांच्या विरोधात कसं जाणार हा महत्त्वाचा भाग आहे। आणि राजकारणात बघितलं असेल की अधिकारी हे राजकारणाच्या जवळच असतात कारण त्यांना ते काम करायला दोन्ही संघ बरोबर असतात। त्यामुळं लोकांना हा संशय वाटत की मुठींना दिलं आणि ते सगळे प्रशासकीय कामातले किंवा त्यांना कुठं बढती पाहिजे काम, कुठं काय त्यांना पुण्यात द्यायचं आहे का, असं काय ते लोकांचा संशय अजून भर पडत। तर त्याच्याऐवजी जर मुठींच्या दुसरं कोणाला केलं असतं तर ते लोकांना एक सरकारबद्दल थोडं बरं वाटलं असं। म्हणजे थोडक्यात राजेंद्र मोटे यांनी दबावाखाली हा निर्णय दिला असं तुम्हाला म्हणायचं का? अजित पवारांना क्लीन चिट देण्यासाठी दबावाखाली किंवा किंवा स्वार्थासाठी वैयक्तिक असा निर्णय दिला असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं? ते आमच्याकडं मराठीत म्हणे चित बी माझं आणि पट बी मेरा, दोन्ही माझंच। आणि त्यामुळं मोठे साहेबांना ते देणंच योग्य नव्हतं खरं। ते अध्यक्षपद त्यांनी कोणाच्या बाजूने निर्णय द्यायचं, कारण ते वर्षानुवर्ष काम करतात ना सिस्टीममध्ये, महसूलमध्ये, महानगरपालिकेत। त्यामुळे ते रिटायर्ड जज किंवा दुसरं कोणावर दिलं असतं तर लोकांना त्याच्याबद्दल सरकारबद्दल बरं वाटलं असतं आणि जर निर्दोष असतील तर दुसऱ्या मार्फत करायला पाहते। प्रशासकीय जो अधिकारी तो प्रशासकीय सेवेत काम करतो त्यांनी त्याच्याकडनं घेणं म्हणजे बरं, त्या अध्यक्ष नेमणं किंवा त्यांच्या समितीत नेमणं हे कोणालाच पटणारं नाही। ते काल अंजली दमाने यांनी या प्रकरणात जी जमीन आहे मुंडव्यात त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अडवण्यात आला। त्यानंतर अंजली दमाने यांनी प्रतिक्रिया देताना म्हणले की पहिल्यांदा अजित पवार यांचा पालकमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला पाहिजे, तरच ही चौकशी नीट होईल, तरच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही। अंजली दमाने आपण बघितलं असेल सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि समाजाच्या ज्या वेळेला अशा काही चुकीच्या घटना असतील त्यावेळेला ते स्वतः बोलतात, त्याच्यावर ते प्रकट होतात आणि इतकं प्रचंड होतात की त्याच्यामध्ये ताकद असते त्यांच्या बोलण्यात। आणि मग त्यांना तर लोकशाहीमध्ये आपण कोणाशी म्हणजे जे आपल्याला वाटतं ते बोलणं आपला अधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे, त्यामुळे ते त्यांचा अधिकार वापरत असतील। चुकीचं खरं बरोबर हे नंतर जेव्हा त्याचा तपास होतो, कोर्टात जातं, न्यायालयात जातं, मग त्याचे सगळ्या बाजू तपासल्या जातात, मग निर्णय होतो। पण तो पण लोकशाहीमध्ये ही तर आपलं संविधान मोठं ताकद आहे लोकशाहीची। एखादं चुकीचं वाटलं तर ते बोलायचं सगळ्यांचा अधिकार आहे आणि सगळेच बोलतात आणि त्याही बोलतात आणि त्यामुळे त्यांची मागणी योग्य असू शकते, अयोग्य असू शकते, पण ते बोलतात। आज पुन्हा या सर्व प्रकरणात मुंबईत सुनावणी होते। खारगे समितीनं दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना या संदर्भात समन्स पाठवलं होतं। काय होईल आजच्या सुनावणीत पुन्हा? नाही बघा, आता ह्याच्यामध्ये खरं सांगू का, ह्याच्यामध्ये जे चाललं आहे ना
ही एकच प्रकरण नाही, हे एक प्रकरण आहे. पुण्यात 100 प्रकरण आहेत. रोज जर ठरवलं तर रोज एक प्रकरण येऊ शकते. इतकं प्रचंड जमिनीच्या बाबतीमध्ये प्रशासकीय शासनाचा हात आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करोडो रुपये जमिनीचे भाव वाढलेत. त्यामुळे हे सगळे त्याच्यामध्ये अडकलं. तर शेवटचा धंदा राहिला लोकांचा पैसे कमवायचा. आणि इतका प्रचंड पैसा मिळतो की त्याच्यामध्ये 200 कोटी, 400 कोटी, 300 कोटी, 500 कोटी शिवाय आवाजच येत नाही. जैन बोर्डिंगचं काय झालं हा महत्त्वाचा मुद्दा. आणि ते व्हाईट पैसे होते का ब्लॅक होते ह्याच्यावर कोण बोलतच नाही. त्याच्यावर कोणावर कारवाई केली? जजसारख्या माणसांनी चुकीचा दिसतोय समोर त्याच्यावर समिती नेमायला पाहिजे. आणि ती रिटायर जजच्या माध्यमातून नेमायला पाहिजे. मग पैसे कुठून आले, बँकेतनं पैसे कुठून आले, बिल्डरला पैसे कुठून आले, मग ब्लॅकचे पैसे कोणाचे होते, व्हाईट कोणाचे होते, अजून तो यावर पूर्ण झालेला नाही. म्हणजे असे एक ना अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. तर अजून बरेच आहेत. ते मग तुमचं बोपडीच्या जागेचं निघला. परत अनेक अशा जागा आहेत की ते धर्मदायक तो विकायला पारून गेला. तर भविष्यात जागा राहणार नाही. आता देवस्थानच्या जागा आहेत आणि ही त्या गावची आपण म्हणतो प्रॉपर्टी आहे. आणि भविष्यामध्ये तुम्ही जर अशा बिल्डरांच्या ताब्यात देत असेल तर धर्मदायुक्तांपासून सगळे विषय तपासले पाहिजे. आता शेवटच्या जागा देवस्थानच्या राहिल्यात. बाकीच्या या सगळ्या देवदेवांच्या जागा आता सगळी विकायला लागलीत. आणि कुठंतरी त्याला कंट्रोल आला पाहिजे, त्याची नियमावली केली पाहिजे. आणि देवस्थानची जागा विकलीच नाही पाहिजे किंवा त्याचा टेंडर पद्धत नाही. किंवा देवस्थानची जागा जर ह्या मागच्या पिढीने ठेवली म्हणून आपल्या पिढीने ठेवलीच नाही तर मग पुढं काय ठेवणार. तर एक कायदा झाला पाहिजे, देवस्थानच्या जागा ह्या विकताच देणार नाही आणि भाड्याने बी देता आले नाही पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा हा आपण केला पाहिजे. धंगेकरजी, कालच्या दिवसातला महत्त्वाचा प्रश्न, राजकीय प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता तोंडावर आहेत, महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इन्कमिंग चालू आहे. मोठ्या प्रमाणावर नेते पदाधिकारी पक्षामध्ये येत आहेत भाजपमध्ये. पण या सर्ववरून कुठेतरी शिंदे पक्षाचे, शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री जे आहेत ते नाराज झालेले पाहायला मिळाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी काल बहिष्कार टाकलेला पाहायला मिळाला. कुठेतरी पदाधिकारी भाजप, मित्रपक्षांचे पदाधिकारी भाजप फोडते असा आरोप त्यांचा होता. काय या सगळ्यावर सांगेल? माहितीत चालली काय? नाही, याच्यामध्ये जो तो आपला पक्ष वाढवतोय. आणि पक्ष वाढवताना जर मित्र पक्ष असतील तर पूर्वी मला माहिती आहे की एकमेकाच्या नेत्यांना विचारल्याशिवाय कोण कोणाला घेत नव्हतं. पण आता जर घेत असतील तर त्यांनी बसून एकदा ठरवलं पाहिजे की आमच्या पक्षातलं घेताना आम्हाला विचारलं पाहिजे, तुमच्या पक्षातलं घेतलं तर आम्हाला विचारलं पाहिजे. हे सगळं एकत्र नाही तर मग हे भविष्याच्या दृष्टीने किंवा या युतीच्या दृष्टीने काही गोष्टी अवघड होऊन जातील. कारण मागचे पाडे 55 होतील परत. मग एकमेकात द्वेष निर्माण होतील. मग एकमेकाच्या विरोधात हे सगळं चाललं तर एकमेकाला काटछाटच्या राजकारणामध्ये पक्ष संपतील. म्हणजे थोडक्यात काल शहाजी बापू पाटील म्हणजे ते नेहमीच आपल्या विधानातून चर्चेत असतात. त्यांनी असं विधान केलं की एखाद्या अबलेवर बलात्कार करावा तसं हे भाजपचं वागणं आहे. तसंच काहीच तुम्ही समर्थन करता म्हणजे पुढच्या काळात तसं काय? नाही, बापूंची भावना बोलकी होती. बापू जे बोलले त्याच्या मागं काय त्यांच्या भावना होत्या ते बोलकी होती. म्हणजे ते बोलतात ते आणि ते बोलले असेल तर त्याच्या मागं पार्श्वभूमी असेल आणि ते का बोलले, कोणासाठी बोलले किंवा त्यांच्या मतदारसंघात काय त्यांना वाटत असेल किंवा एक विचारधारा असेल, काय जे असतील ते. थोडी राजकारणामध्ये पूर्वी नीतिमत्ता हा शब्द होता, तो आता दिसत नाही. नीतिमत्ताच दिसत नाही. धन्यवाद. तर हे होते रवींद्र धंगेकर. त्यांनी विविध प्रश्नांवर आपलं परखड मत जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.